ऑगस्ट पर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अर्ध्या घंट्याचा पडणार पण जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. सांगली जिल्ह्यात देखील चांगला सरी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर पुन्हा एक बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होत आहे आणि त्याचं रूपांतर होत असल्यामुळे ते काय होणार आहे, परत ते महाराष्ट्राच्या दिशेने येणार. मग ते पाऊस काय होणार आहे, अति मुसळधार पाऊस पडणार आहे. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ, अमरावती, त्याच्यानंतर नागपूर इकडं, त्याच्यानंतर इकडं जळगावकडे जाईन, पुन्हा इंदोर, भुवनेश्वर, इंदोरकडे जाणार आहे, बुरामपूरकडे, तसं जात जात पुन्हा इकडे नाशिककडे जाणार आहे, पुन्हा नंदुरबारला मुसळधार पाऊस पडणार आहे. असं करत करत ते पाऊस पुन्हा नाशिक एरियाकडे वळणार आहे, सुरतकडे जाणार आहे, गुजरातकडे पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, परत नाशिककडे पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे परत पुन्हा एकदा नद्याला पाणी वाढणार आहे. जे धरण क्षेत्राचा कॅचमेंट एरिया त्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून त्यासाठी आनंदाची बातमी. म्हणजे सांगायचं झालं तर आणखी जवळपास 4 ऑगस्ट पर्यंत राज्यात बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. अर्ध्या तासाचा पडणार आहे पण जोरदार पडणार आहे म्हणून हे अंदाज सविस्तर लक्षात घ्यायचा. तर माझा परभणी जिल्हा म्हणून परभणी जिल्ह्यात देखील आज दुपारनंतर, आज 25 तारखेला देखील दुपारनंतर चांगला वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून परभणीकरांसाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर इकडे नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा या पट्ट्यामध्ये देखील आता जवळपास 4 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर असणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात. मुंबईकडे चालूच राहणार आहे, मग त्याच्यानंतर इकडे इगतपुरीकडे चालू राहणार आहे, इकडे पुणे, कोपरगाव, शिर्डी ह्या परिसरात देखील पाऊस असणार आहे. त्याच्यानंतर उदर, अकोले, संगमनेर तिकडे पाऊस पडणार आहे, पुण्याकडे पडणार आहे म्हणून, आणि त्याच्यानंतर घाटमाता, कोकणपट्टी हे देखील पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तेलंगणात आणि कर्नाटक तिकडल्या भागात देखील त्या राज्यात देखील पाऊस पडणार आहे, पण त्याच्यात सगळ्यात जास्त पाऊस इकडे आपल्या महाराष्ट्राच्या पलीकडे गुजरात आहे. गुजरातमध्ये सुरत, अहमदाबाद, बडोदा त्या तिकडं मात्र अतिवृष्टी होणार आहे म्हणून त्यांनी अंदाज लक्षायचा. मध्य प्रदेशकडे अतिवृष्टी होणार आहे म्हणून त्याच्यामुळं महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जायकवाडी धरण, नाथसागर म्हणजे 5-6 जिल्ह्याचं ताण भागवणारं धरण भरणार आहे की नाही याचा सविस्तर खुलासा सांगणार आहे. तर राज्यातल्या म्हणजे जायकवाडीचं जे धरण आहे तर जायकवाडी धरणाची आज टक्केवारी तुम्हाला एक सांगू इच्छितो. आज राज्याची टक्केवारी जवळपास आता 41% गेलंय. तर माझा तरी अंदाज आहे ह्या म्हणजे 4 ते 5 दिवसामध्ये 55% जाणार आहे. कसं जाणार आहे आणि शेतकऱ्यासाठी पुन्हा भरणार आहे आणि हे धरण जायकवाडी धरण यावर्षी भरणार आहे त्याचं कारण सांगतो, सविस्तर खुलासा करतो. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, जायकवाडी जे धरण आहे, जायकवाडी धरणाचे म्हणजे पाणी कुठून येतंय, एक हरिश्चंद्रगड आहे आणि एक रतनगड आहे बघा. तर तुम्हाला सांगतो हरिश्चंद्र गडामधून आंबी धरण आहे ते भरलेलं आहे, त्या मुळा नदीवरचे धरण आहे. त्याच्यानंतर निळवंडे धरण आहे ते जवळपास भरत आले. त्याच्या खाली मुळा धरण आहे आणि त्याचं पाणी काय होतं, राहुरीला येतं, राहुरून नेवाशाकडे येतं आणि ते गोदावरी नदीला लागतं. त्याच्यानंतर रतनगड आहे, रतनगडमध्ये प्रवरा नदी तिथून उगम पावती, तिथं काय होतं, भंडारा धरण आहे. ते भंडारधारा देखील भरलं, तिथं पाणी निळवंड्याला येतं, निळवंड्यातून आढळायला येतं, हे आढळा निळवंडे आणि त्याच्या बाजूचे छोटे छोटे सगळे जे धरण आहेत हे सगळे भरलेत आणि त्याचं काय होतं, तिथं पाणी लगेच गोदावरीकडे येतं. त्याच्यामुळे जायकवाडी धरणासाठी पाणी येण्यासाठी खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो, इगतपुरी आणि घोटी, इगतपुरी आणि घोटीमध्ये त्याच्या बाजूला कोणतं धरण आहे, एक दारणा धरण आहे, भाम धरण आहे, करवा धरण आहे, भावली धरण आहे, या असे त्याच्या पुन्हा छोटे छोटे 1-2 TMCचे धरण आहे ते जवळपास सगळे भरले. आणि त्या ते जे दारणा धरण आहे त्याचं पाणी काय होतं, तिथं नांदूर मधनेश्वरला येतं. मग नांदूर मधनेश्वरला तिथं गोदावरी नदी आहे, मग त्या तिथं आल्याच्या नंतर ते नांदूर मधनेश्वर भरलेलं आहे. आणि नांदूर मधनेश्वरला धरणाला पाणी कुठे येतं, त्र्यंबकेश्वरला येतं. त्र्यंबकेश्वर मग तिथं गोदावरीचं उगम स्थान आहे. मग ते त्र्यंबकेश्वरला काय झालं की त्या ठिकाणी गंगापूरचं धरण आहे, ते गंगापूरचं धरण जवळपास आता भरलेलं आहे. आता त्याचं पाणी नाशिककडे येतं, नाशिकमधून नांदूर मधनेश्वरला येतं. आणि विशेष म्हणजे हे सगळं पाणी गोदावरी नदीकडे येत असतं. पण येत असताना काय व्हायला तुम्हाला एक सांगू इच्छितो की येत असताना आता सध्या आणखीन आज 25 तारखेला 26 तारखेला नाशिककडं आणि त्या त्र्यंबकेश्वर भागात, निफाडकडे त्या परिसरामध्ये आणखीन असा पाऊस चालू आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, नांदूर मधनेश्वर मधून जवळपास 50 ते 60 हजार क्युसेसनं पाणी येत असल्यामुळं आता हे जायकवाडी धरण आहे हे 41% झालंय. मी कालच म्हणलो होतो ना आजच्या वेळेपर्यंत 42% होईल, तर आता हे 42 आता दुपारपर्यंत होईल. मग त्याच्यानंतर ह्या पावसामध्ये माझा तरी अंदाज आहे 55 ते 56% जाणार आहे. पण त्याच्यानंतर काय होणार आहे, ऑगस्टमध्ये परत एकदा असाच पाऊस येणार आहे, त्याच्यामध्ये ते जवळपास 80% जाणार आहे. आणि सप्टेंबरमध्ये मात्र ते संपूर्ण जायकवाडी धरण भरून जाणार आहे. म्हणून नांदेड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, हिंगोली जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, परभणी जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, जालना जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, गेवराई तालुका, त्याच्यानंतर कॅचमेंट एरियासाठी आनंदाची बातमी, संभाजीनगर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, कारण की संभाजीनगरला सगळं पिण्यासाठी पाण्याचं तेच आहे. म्हणजे ह्या 5-6 मराठवाड्याची तहान भागवणारं धरण ते भरणार आहे. म्हणून शेतकऱ्यासाठी सर्वप्रथम ही आनंदाची बातमी. कसं भरणार आहे हे तुम्हाला डिटेल दिलं, कारण की सगळ्या ज्या प्रवारा जी नदी आहे, त्या प्रवारा नदी सगळ्या ज्या नदी आहेत त्याचं पाणी सगळं गोदावरी नदीला येऊन भेटतं. त्याच्यामुळे हे धरण भरणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.
त्यातले आता आणखी जे छोटे छोटे मोठे धरण आहेत ते देखील काय होणार आहे, काही धरणं ऑगस्टमध्ये भरतील, काही सप्टेंबरमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस खूप पडणार आहे, त्याच्यामध्ये भरणार आहेत. म्हणून सगळ्यांसाठीच आनंदाची बातमी. पण आता हे राज्यात आता हे पाऊस कधीपर्यंत राहणार आहे? आज हे 25 जुलैपासून ते 4 ऑगस्ट पर्यंत आज देखील काय होणार, असंच ऊन कडक पडणार आहे. आणि ऊन कडक पडल्याच्या नंतर काय होणार आहे, दुपारी 2:30-3च्या नंतर काळाकुट्ट आभाळ येणार आहे आणि अर्ध्या घंट्याचा, 22 मिनिटाचा, 15 मिनिटाचा जो 8 दिवसामध्ये भरू शकतं. म्हणून हे अंदाज देखील त्या कोयना धरणाच्या लाभ क्षेत्रात लक्षात येतात. त्याच्यानंतर उजनी धरण, म्हणजे उजनी धरणामध्ये काय झालं, उजनीला पाऊस, उजनीचं जर कॅचमेंट एरिया इकडं पुणे जिल्हा हे परिसर आहे, तर पुणे जिल्ह्याकडे खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळं उजनीचं जे कॅचमेंट एरिया त्या परिसरात पाऊस पडल्यामुळे उजनी धरणात देखील आवक येणार आहे. म्हणून उजनीवासियाच्या लाभ क्षेत्रासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर इंदापूर, पुणे त्या परिसरात देखील 21 ते 26 चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून अंदाज लक्षात यायचा. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 22 तारखेपासून ते 26 जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून अहिल्यानगरच्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात ह्या पावसामध्ये कोणताही भाग वंचित राहणार नाही अहिल्यानगर जिल्ह्यातला, म्हणून त्यांनी हे अंदाज लक्षात यायचा. पुणे जिल्ह्यात देखील कोणताही भाग वंचित राहणार नाही, म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 26 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे, चांगला पडणार आहे. इकडं जसं अतिवृष्टी तितका नाही पडणार, पण तुमच्या इकडे पिकाला लागेल तसा पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आज 22 तारखेपासून ते 26 जुलैपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी ओढे नाले वाहतील, काही शेतामध्ये पाणी साचल, काही ठिकाणी रिमझिम पडेल, पण 26 तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे. बीड जिल्ह्यातला अंदाज लक्षात यायचा. जालना देखील चांगला पाऊस होणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की संभाजीनगरचा उत्तरेकडला भाग म्हणजे आपलं कन्नड, इकडं फुलंब्री त्या परिसरामध्ये काय होणार आहे, चाळीसगाव, जळगावकडे अतिमुसळधार पाऊस पडत